जयानम नमो लोये सवसावून. जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की. देवादेव शांतीनाथ भगवान, देवादेव धर्मनाथ भगवान की. मम दीक्षा गुरु शांतमूर्ती वासले रत्नाकराचार्य सन्मती सागर मुनी महाराज की. आचार्य विद्यासागर मुनी महाराज. थोडक्यात काही ज्याला स्मृती म्हणतो आपण, आठवणी, या आठवणी सांग तुम्हाला. ज्यावेळी शांतीनाथ अण्णा आमच्याबरोबर श्रवणबेळगोळ्याला येत होते, त्यावेळी त्याने जाता जाताच या आपल्या सन्मती सर महाराजांनी सांगितलं, आतापासून तुम्ही कोण आहे तर संघनायक आहे म्हणून. या गोष्टी ज्या घडतात, या गोष्टी ज्याला बायलक म्हणतो आपण, जाता जाता त्या गोष्टी घडल्या आणि ते संघनायक झाले. आणि सगळ्या गोष्टी आता जसं या कोण राजू पाटील म्हणा किंवा सर म्हणा, हे जे रत्नत्रय आहे, हे सगळ्यांनी जसं अगदी एकीनं या गोष्टी करत राहिले, तसंच नेमकं अशा गोष्टी साधा भादा सबसे जादा ज्याला म्हणतो आपण, त्या दृष्टीनं त्यांनी सगळं संपूर्ण 7 लोकांना त्यांनी अगदी मूठ बांधून आणलं. लगेच काही दिवसात असं झालं, तिथं कोल्हे अण्णा आणि शांतीचा अण्णा दोघांच्या मनात आलं की दोघांची कुस्ती लावायची. आणि त्या याच्यावरच त्या श्रवणबेळगोळवर दोघांची कुस्ती एका ढाकतच त्यांनी आडवं केलं. यांच्यापेक्षा जवळ डबल वजन असताना सुद्धा किंवा हे असताना या गोष्टी का सांगितल्या मी, जसं त्यांनी आपल्या एका ह्याच्यामध्ये कलेनं आपल्या सगळ्या लोकांना त्यांनी एक म्हणजे एक केलं आणि सर्वांना बांधून आपल्या याच्यामध्ये विहारामध्ये, हा विहार अगदी म्हणजे पूर्णवताच्या मार्गावर येतं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला आठवण म्हणून, एकदा वीराचार्य असं ह्याची घटना आहे, बाहुबलीची घटना. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जे लोक येणार त्यांना यांनी सांगितलं होतं की काही केलं तरी कोणीही येऊ दे, हात जोडायचं. मग एकदा काय झालं, वर गेले, नवीन जोडपण लग्न झालेलं होतं आणि वर जाऊन येत असताना, खाली येत असताना ते अगदी ज्या तिरप्या नजरेने बघत ते, हा कोणतरी माणूस बाबा मला अडवतो आहे, तर तसं त्याने त्याच्या मनात आलं कदाचित त्यानं एक ठोकर हे द्यावं आणि त्यांना आडवं करावं. पण वीराचार्य होते ना, ते काय म्हणतील म्हणून ते बसले. आणि ज्यावेळी वरून खाली येत होते त्यावेळी हा माणूस इतकं संयमी आहे हे बघून त्याने म्हणजे त्यांची जाताना हसले, पण क्षमा मागितली. त्यावेळी ते वीराचार्याने त्यानं काय म्हटले बघा, की आम्हाला एक ठिकून तर द्यायचं नाही का, म्हणजे कोणतं आलं तर अडवायला करायला. ते म्हटले तुमच्याकडे ठिकून देणार आहे, कोणतं 2 हातात 2 हे जोडून. म्हणजे असं जे एक संयमी वृत्ती आहे, ह्या संयमी वृत्तीमुळं त्याने आज आपण ज्याला एक आदर या ठिकाणी बघतो, तसं अनेक घटना सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते घटना मी विसरलो मी. हां कसं ते लागले. अच्छा, बऱ्याचशा अशा घटना आहेत की आपण सांगू शकतो. त्यानंतर तर आमची एक एवढीच अपेक्षा आहे की यांना जर उत्तम आरोग्य उत्तम लाभलेच, याच्यावर ते शतायुषी बनावेत आणि त्यांना संयमाची अशी साधना वाढवून त्यांना उत्तम गतीची प्राप्ती हो. जय बोलो देवाधिदेव धर्मान की जय.